इयत्ता पहिलीची कार्यशिक्षण तासिका. घोटीव कागदापासून साधी होडी बनविणे आणि पाण्यात सोडणे. अध्ययन निष्पत्ती आहे कागदाच्या घड्या घालता येणे, प्रत्यक्ष निसर्गात जाऊन आनंदाचा आस्वाद घेणे आणि पाण्यात सोडलेली होडी पुढे जाताना पाहून मनाला होणारा आनंद व्यक्त करता येणे. आता मी तुम्हाला एक कागद देणार आहे, रंगीत कागद. याला घोटीव कागद देखील म्हणतात. हा चौकोनी आकाराचा कागद सगळ्यांनी आपल्या हातात घ्यायचा आहे आणि त्याचा रंग कोणता आहे ते मला सांगायचं आहे. या कागदापासून आपण होडी बनवणार आहोत. काय बनवणार आहोत? होडी. सगळ्यांना बनवायची ना होडी? आवडते तुम्हाला? तुम्हाला येते का होडी बनवता? सगळ्यांना येते? नाही येत ना? मग मी तुम्हाला शिकवणार आता होडी कशी बनवायची ते. मी तुम्हाला होडी कशी बनवायची त्याची कृती करून दाखवणार. तुम्ही माझ्याकडे बघायचं. बघा, हा आहे चौकोनी कागद. सगळ्यांनी असं वरती करा. माझ्याकडचा कागद कोणत्या रंगाचा आहे? नो, भगवा. भगवा याला केशरी रंग म्हणतात. असा रंग कुठे असतो माहिती का? तिरंगा झेंड्यामध्ये सगळ्यात वरती केशरी रंगाचा पट्टा असतो ना? तर चला आता या कागदाला अशी मधोमध गडी घाला. घातली? ओके. असं आता आयताकृती झाला. दाखवा मला. आता पुन्हा अशी मधोमध घडी घाला. तुला नाही मिळाला का? ओके, थांब तुला देते. हे घे. सांगायचं ना मग तुला. आता मिळाले सगळ्यांना कागद? चला अशी गडी घालून घ्या. आता चौरस आकृती झाला बघा हा कागद. आता याची 4 टोकं दिसतात. 2, 3, 4 टोकं मोजा. 2, 3, शेवटचं टोक आहे ना हे असं दुमडायचं. दुमडलं? ओके. आणि दुसऱ्या बाजूची जी 3 टोकं राहिलीत ना ती दुसऱ्या बाजूला दुमडायची. दुमडली? ओके. आता बघा इथे असा मध्ये असा त्रिकोणी आकार झालाय कोणासारखा बघा. तो तुम्ही असा पूर्ण दुमडून घ्यायचा आहे. येस, बरोबर. दुमडला? हा. आता बघा हा पुन्हा चौकोनाकृती चौरसाकृती कागद झालाय. इथं वरच्या बाजूला याची ही जी 2 टोकं आहे ना ती अशी अलगद उलगडायची. हे बघा, उलगडा अशी. येस, पायलची बरोबर झाली. अभिची कोणाकोणाची झाली? वरती करा. वर्गात गोंगाट नव्हता. टेबलावर घोटीव कागदाचा सेट ठेवला आणि विद्यार्थ्यांना म्हणाले, आज आपण साधी होडी बनवायला शिकणार आहोत आणि ती पाण्यात सोडून पाहणार आहोत. एवढं ऐकताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं आणि कुतूहलाचं सावट नाचू लागलं. जसे जसे कागद हळूहळू होडीच्या रूपात आकार घेऊ लागले तसे तसे मुलांचे डोळे आश्चर्य आणि आनंदाने चमकू लागले. माझी होडी तयार झाली. कुणीतरी आनंदाने ओरडलं. काहींनी तर आपल्या होडीला नावं देखील दिली. चिमुकली, काहींनी स्वप्न होडी, काहींनी पाण्याची राणी वगैरे वगैरे. शेवटी सर्वांनी आपापल्या होड्या उचलून थोड्या दूरवरच्या छोट्याशा तलावाकडे गेले. मी हळुवारपणे एक होडी पाण्यात सोडण्यास सांगितलं. प्रत्येकाने आपल्या होडीला पाण्यात अलगद सोडलं. ती होडी पाण्यावर तरंगू लागली आणि त्या लहानशा डोळ्यात आनंदाची कुतूहलाची चमक उतरली. काहींच्या होड्या थोड्याच वेळात बुडाल्या तर काहींच्या पुढे गेल्या. तेव्हा त्यांची
मन नाराज दिसली. त्यांना एवढंच सांगितलं, होडी बुडाली तरी नाराज व्हायचं नाही. आपण पुन्हा नवी होडी बनवू शकतो, पुन्हा प्रयत्न करू शकतो.